पुन्हा पुन्हा हे रोज देरी होती. प्रत्येक शिफ्ट त्यांना बायोमेडिकल प्रत्येक ह्याचा आहे का नाही ते सगळं वेगवेगळं झालं पाहिजे. मानत नाहीत की नाही. आज सकाळी नियमित राऊंडच्या दरम्यान असं दिसून आले की काही कचरा बरेच दिवस उठाव झालेला नाही आणि त्याच्यात काही वर्गीकरण योग्य पद्धतीनं केलेलं दिसून आलं नाही. यास्तव संबंधित बाह्यस्त्रोताद्वारे कचरा गोळा करणाऱ्या कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आणि इथून पुढं अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीचं वर्गीकरण केलेला कचरा महानगरपालिकेच्या कचऱ्यामध्ये येता कामा नये याच्या सक्त सूचना देऊन त्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबतीत महानगरपालिकेकडून सुद्धा वेळोवेळी कचरा उठाव होणं अपेक्षित आहे. यासाठी आम्ही प्रशासनामार्फत पाठपुरावा करत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून असा आरोप करण्यात येतो की कचरा उठवण्याकरता वारंवार येत असताना रुग्णालय परिसरामधील वाहनांचा अडथळा निर्माण होतो. ही बाब अंशतः खरी असली तरी तिथं वाहनं जी असतात त्यांना तिथला अडथळा आमच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून वेळोवेळी काढता येऊ शकतो व ही समस्या निर्मूलन करता येईल. आज दिनांक 6 रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे सकाळी माननीय सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांनी फिरती केली असता सदर ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले. तरी संबंधित CPR रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विचारण्यात आले असता त्यांनी सदरची व्यवस्था ही पूर्णपणे DM कंपनी यांची असून त्या ठिकाणी पूर्णपणे सेग्रिगेशन न करता त्यांनी कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले. तसेच माननीय कृष्णात पाटील साहेब यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सदर कंपनीस दंड करण्यात आलेला आहे, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यास सदरची कारवाई कठोर स्वरूपाची करण्यात येईल असेही त्यांना सांगण्यात आलेले आहे. देखील कुठेतरी चूक झाली असं दिसतंय, कारण की गेले कित्येक दिवस कचरा उठाव झालेला नाही येथे अशी तक्रारी आहेत. नाही, अशी तक्रार प्राप्त होती, पण सदर ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त साहेबांनी निर्देश दिल्यानंतर आमचे सहकारी आरोग्य निरीक्षक मनोज लोट साहेब यांनी तात्काळ कचरा उठाव करण्याची कारवाई ठेवण्यात आलेली आहे व इथून पुढं अशी कोणतीही घटना घडणार नाही त्या संबंधित दक्षता घेतलेली आहे. मात्र गेले काय इतक्या दिवस कचरा उठाव झालेला आहे? रेग्युलर उठाव आहे, कचरा उठाव रेग्युलर आहे, पण त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींच्यामुळे कचरा उठाव झालेला नव्हता. त्यामुळे त्या सहाय्यक आयुक्त साहेबांनी निर्देश दिल्यानंतर सदरची कारवाई पूर्णपणे करण्यात आलेली आहे.